औदुंबर पंचमी व्रतकथा आणि सुंदर शिकवण. एकेकाळी एका गावात एक धर्मशील सदाचारी पनपत्तेन ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. ते नित्यनियमाने धार्मिक कृत्य करत समाजात मान सन्मानाने वागत, पण अपत्य नसल्यामुळे त्यांच्या जीवनात एक न सांगता येणारी रिकामी पोकळी होती. वर्षानुवर्षे त्यांनी यज्ञ केले, दानधर्म केला, अनेक देवतांची उपासना केली, तरीही त्यांच्या दुःखाला पूर्णविराम मिळत नव्हता. समाजाकडून होणाऱ्या टोचणाऱ्या शब्दांनी त्यांचे मन अधिकच खिन्न होत असे. पण तरीही त्यांनी कधी देवावर राग धरला नाही आणि नशिबालाही दोष दिला नाही. एके दिवशी त्या गावात एक दत्तभक्त सिद्ध पुरुष आले. त्यांनी त्या दाम्पत्यांचे शांत दुःख ओळखले. ते म्हणाले, तुमचे दुःख नष्ट करायचे असेल तर औदुंबर पंचमीचे व्रत श्रद्धेने करा. ते पुढे म्हणाले, औदुंबर वृक्षाची पूजा करा, 5 प्रदक्षिणा घाला, मनोभावे दत्त नामस्मरण करा आणि कोणताही अहंकार न ठेवता निसर्गाला साक्षी ठेवा. त्या दाम्पत्याने एकही प्रश्न विचारला नाही. जे सांगितलं गेलं ते श्रद्धेनं पाळायचं एवढंच ठरवलं. माघ शुद्ध पंचमीच्या दिवशी ते दोघे पहाटे उठले. शुद्ध स्नान करून शांत आणि निर्मळ मनाने ते औदुंबर वृक्षाजवळ गेले. त्यांनी औदुंबराला जल अर्पण केले, हळद कुंकू फुले नैवेद्य वाहिला आणि अत्यंत शांतपणे 5 प्रदक्षिणा घातल्या. प्रदक्षिणा पूर्ण होताच औदुंबराच्या फांद्यांतून तेजस्वी प्रकाश प्रकट झाला आणि त्या प्रकाशातून भगवान दत्तात्रेय प्रकट झाले. भगवान दत्तात्रेय म्हणाले, श्रद्धा असेल तर निसर्गच देव होतो. तुम्ही औदुंबरात मला पाहिलं म्हणून आज मी तुम्हाला दर्शन दिलं. त्यांच्या कृपेने त्या दाम्पत्याला अपत्य सुख लाभले. परंतु कथा सांगते की कृपा मिळाली कारण त्यांचं मन आधीच शुद्ध झालेलं होतं. ही कथा आपल्याला शिकवते, औदुंबर पंचमीच्या व्रतात आपण पाहतो की दाम्पत्याने तक्रार केली नाही, देवावर राग धरला नाही आणि नशिबालाही दोष दिला नाही. त्यांनी एकच गोष्ट केली, जी सांगितली गेली ती श्रद्धेने पाळली. हीच या कथेची खरी शिकवण आहे. देव भक्तीपेक्षा पालन पाहतो. कथा स्पष्ट सांगते की व्रत मोठं नव्हतं, विधी कठीण नव्हते, पण मन शुद्ध होतं. औदुंबर पंचमीच्या कथेतील कृपा व्रतामुळे नाही तर विश्वासामुळे मिळाली.